गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंगकानिपमच्छिन्दराद्याः चौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभुवोर्नवनाः सिद्धः श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 37। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंकजाक्षा आदिपुरुषा सर्वसाक्षा अव्यक्त व्यक्ता सर्वपरीक्षा महादक्षा रमावरा। मागिले अध्यायी कथन करविले वट सिद्ध नागनाथ जन्म उपरी सिद्ध गळा पावून कोल्हापुरी पातला तेथे राहुनी लक्ष्मी आलयात पुजारी करुणी हस्तगत सर्व सामग्री ओवरीत नेवुनिया दाखवुनी म्हणे पुजाऱ्यासी सबळ पडल्या कनकराशी तरी या सरतील ज्या दिवशी तव वरी संतर्पण योजावे तरी अन्य वर्ण काहीच धरू नये भिन्न सकळा लागी करुणी पक्वान्न पंगती ते वाढावे गावा माझी सकळा कारणे पेटून द्यावा पाकी अग्न द्विवेळा त्रिवेळा घालुनी भोजन तुष्ट करावे सकळा ते शेठ सावकार राजा रंक सकळांशी आडुनी ओपावा पाक अंत्य जादी भूदेव लोक तुष्ट करावे सर्वांसी ऐसे सांगुनी पुजाऱ्या ते शीघ्र कामाठी आणवित कार्य योगे अपरिमित सकाम कामी योजिले उत्तम तिथी नेम करून मांडव मंडप उभारून पाका लागी सज्ज करून सर्व काम चालविले मग शिष्टाशिष्ट गृही धाडून तया दिदले आमंत्रण येरीकडे पाक निर्माण करावया लाविले आणि ग्रामद्वारी टिळा लावून भोजन दवंडी ग्रामी पिटून सर्व सामग्री सज्ज करून काम चालविले शैव श्रावक आणि ब्राह्मण भेद 84 देशां समान देवाग्नी विप्र ऋषी ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिती पंच द्राविड देश मुलतानी मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी हुसेनी पौड्र मिळवणी देश जाती मिळाल्या असो भेदाभेद अन्य जाती षड मार्गांनी पाकविती खाजा करंजा कचूर मालती शिरा बुंदी करिताती पुरी पोळी क्षिप्रा बहुत चमचमीत भाजा वरण भात मंच पंच मधु त्यात अपार धृत इच्छे समान मिरविले असो पाकाग्नी सिद्ध करून चालते पंक्ती सेविती अन्न पुन्हा क्षुधा लागल्या परतून येऊनी अन्न सेविती प्रथम पाक जात जाती तेथे नसे काही अरुती कितीक वाढुनी गृहासी नेती भोजन करुणी मनमाने कोणी कोरडेची उपटुनी नेती अन्न नेऊनी भरती आपले सदन मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न सर्व झाले गावात राव रंग कुटुंब सहित अन्न सेवुनी होती तृप्त मग वनी इतका दीपा निमित्त गृहोगृही मिरवला असो यापरी एक मास ग्रामसेवी सिद्ध अन्नास यावरी कथा अत्री सुतास कैसी वर्तली ते ऐका प्रथम दिनी भिक्षे कारण गावात संचरे अत्री नंदन कुच्छित रूपी विरूपवान भिक्षा मागे गृहोगृही तव ते घरो घरचे जन म्हणती गावात प्रयोजन होते तेथे आम्हा जाणे कुटुंबादी भोजना तरी तू सत्वरगती जाऊनी सारी का आपली भुक्ती व्यर्थ क्षीण कासयांप्रती वाईट कदन इच्छुनी उत्तम पक्व अन्न टाकून व्यर्थ काशणसी दरिद्रवान कामधेनुचे कासे आनन कांडण कोंडा का भक्षावा की कल्पतरू बैसल्या ठाई इच्छे समान पदार्थ देई मग का शिणावे धावुनी पायी मिळवावया भुक्तीने परिसास्ता गृहा लागून मग चाकरी कासया करावी हेमा कारण रागे आतुरता पियुषपान मग वल्ली रसायन का इच्छावे तेवी तू प्रकरण करसी येथे सोडून सुधार सन्नाते कदन ना करता या गावात हिंटोसी मतिमंदा ये परी असो आम्ही गृहासी भोजना जातो आम्ही कुटुंबेसी पाक करावा कवणे अर्थेसी
तुझ लागी पापावया. ऐशी घरोघरी भाषणे होती दत्तात्रय कारणे. मग मनात म्हणे प्रयोजन जाऊनी पाहू निजदृष्टी. ऐसे योजुनी स्वचित्तात तेथे पातला तपोनाथ. उभा राहुनी पाकशाळेत पाक लक्षात आणि तसे तवतो महाराज योग कारण. देखता ओळखी सिद्धी अन्न थोडे करता नग समान. होय अपार न पचविता एक पोळी पडताची लागली. परी सहस्र ही वाढी येली. ऐशा चिन्हे ओळखली सिद्धी कळा महाराजे. मग तेथी जना लागी पुसत हे प्रयोजन एवढे कोण करीत. येरू म्हणती महासमर्थ वट सिद्ध नागनाथ करतो की. ऐसे ऐकुनी अत्री सुत खूण जाणली स्वचित्तात. की म्या मुलासी सिद्ध पदार्थ काशी क्षेत्री ओपिले. तरी त्यांचे नाव होते यथार्थ वट सिद्ध नागेश नागनाथ. तरी तोची काय आहे येथे मोठेपणे मिरवावया. त्यासी वर्षे लोटली 20 तरी झाला असेल स्थूळ देहास. तरुणपणी महंतीस वाढवावया टेकला. परिमज कारणी गोचर व्हावे ही इच्छा मनी. या गावीचे संधान धरुनी संतर्पण मांडिले. हे गावीचे भिक्षास्थान भ्रष्ट करावे सिद्धी अन्ने. सकळ गावीचा पाकवर्जून केला अर्थ मज करता. तरी आता सो कैसे आजीचा दीन करू उपवास. ऐसे योजुनी स्वचित्तास स्वामी तेथून चालला परी आणिक जन. पाचा रीती बाळा कारण आपण जावे भोजन करून. तू ऐसा का जातोसी. ऐसे म्हणून हाती धरती पुन्हा पाकशाळे आणिती. परी तो नायके योगपती गावा माझी संचरे. मग कणधान्याची भिक्षा करीत लोक पुसता त्या ते वदत. की आमुचा नेम भिक्षा रहित अन्न सेवित नाही जी. ऐसे वदुनी सकळ लोकात शुष्क अन्न मागुनी घेत. काशी क्षेत्र जाऊनी त्वरित भोजनाते सारितसे. ऐसे रीती एक मास लोटूनी गेला सहज स्थितीस. परी नागनाथ स्वचित्तास विचार करता पैझाला. म्हणे लोटला एक मास स्वामी न दिसे आम्हास. मग बोलावुनी ग्रामस्थास पुसता झाला. महाराजा म्हणे गावात कोणी येत. अतीत आहे भिक्षावंत तवते म्हणती सिद्धनाथ. एक अतीत येतो की तो येथीचे तुमचे अन्न. न सेवी मागतो भिक्षा कदन्न. आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की. आम्ही सारेतो ते येथे भोजन म्हणून न मिळे त्या पक्वान्न. यास्तव कोरडे मानुनी धान्य नेत आहे महाराजा. ऐसे बोलता सकळ ग्रामस्थ त्यासी म्हणे नागनाथ. मागू येतील जे गावात करा श्रुत मजलागी. त्यासी काही न टाकून श्रुत करावे मज कारण. मग मी जाऊनी ग्लानीत वचने भोजन घालीन तयासी. परी आणिक एक अर्थ कोरडे अन्न न्यागृहात. येरू येईल जव भिक्षेते तेची अन्न वाढावे. तेने हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगा यापरी. न घेई मग तुम्ही येऊनी झडकरी श्रुत करा मजलागी. ऐसे 5 पक्वान 50 नाथे सांगितली भाविकांसी. जे कदा काळी कार्यासी धरणार नाहीत निश्चय. ऐसे सांगुनी सिद्धी अन्न त्याते दिले वस्त्री बांधून. मग आपल्या गृही जाऊन वाट पाहत बसले. तो श्री दत्तात्रय अत्रिसुत भिक्षेसी आले अकस्मात. तवते सिद्धी अन्न घेऊनी हातात सन्मुख येती घालावया. म्हणती महाराजा आम्ही दीन आमचे गृही कैसे अन्न. परी नागनाथ कृपा करून देतो अन्न आम्हासी. तरी त्या भिक्षेत भिक्षाचोज तुम्ही वाढावे धर्मकाज. ऐसे बोलती ते सहज श्रुत कराया दत्तासी. परम चतुर विचक्षण परीक्षा घेती श्रुत करून. परी तो त्रय देवांचा अंश हे ऐकून भिक्षे लागी आतळेना. मागे पाऊल तत्का ठेवून जाता होय अत्रिनंदना. मग ते आपले गृहीचे अन्न घेऊन या धावती. म्हणती महाराजा नागनाथाचे अन्न आपणान वाटे चित्ती प्रसन्न. तरी अमुचे कष्टा चित्त देऊन
विन्मुख होऊ नकाजी ऐसे सांगून भिक्षा देती तो घेत नाही प्रांजळ चित्ती मग लगबगे हेर जाती श्रुत करती नाथासी नाथासी होता श्रुत मात शीघ्र चपळत्वे येत धावत निकट येता हस्तसंकेते हेर दाविती ते असी तोही हस्तसंकेते खुणे अत्री सुताच्या निकट जाऊन प्रथम करे कर कवळून चरणी माथा ठेवितसे म्हणे महाराजा योगपती माय तू माऊली दयाळक्षती तरी डावलुनी पाडसा प्रती गुप्त कैसा विचारसी मज करुणी निळवान दैन्यवंत बहुत काननी तेथे सांडुनी निष्ठुरपणी जासी कैसा वो माये मज बाळपणी आपले चोज दाऊनिया तपोभोज गेलासी टाकुनी महाराज मागे दृष्टी न करता तरी मी सखया तुझ वाचुनी पडलो आहे घोरवनी मागे लक्षिता सूक्ष्म नयनी प्राणकंठी उरला असे जैसा चातक दृष्टी करून वाट पाहे अंबुज सदन की उखरी हरणी लागून वाट पाहे पाडस 20 संवत्सर गेला काळ परी चिंतावनी दाही तळमळ ते शांत करावया जळ तुझे काही दिसेना आपा वेगळी आप मासोळी तेवी तव भेटी जीव तळमळी परी माये त्वा हृदय गत कमळी निष्ठुर कैसे साठविले ऐसे म्हणून आरंभळत नेत्र अश्रूंनी पादक शालित म्हणे अंतर देऊनी माते गेलासी कैसा महाराजा ऐसी वधुनी ग्लानित वाणी पूर लोटवी नेत्र जीवनी मग त्रय देव परीक्षा नयनी अंतरा ते ओळखी चित्ती म्हणे प्रांजळवंत तापे तापला आहे नाथ मग मस्तका खाली घालुनी हस्त उठविले महाराजे प्रेम स्नेहे कवळुनी पाणी हृदय कवळीला प्रेमे करुणी वाम हस्ते कवळुनी मूर्धनी नेत्र श्रू पुसितसे मग धरुनी शीघ्र हस्त नेत्र स्वामी एकांतात कृपे मवळी ठेवणी हस्त करणी मंत्र ओपिला देऊनी स्वमुखे आत्मखूण केला ब्रह्मपरायण परंपरा ज्ञानपण मळाहुनी नाशिले ऐसे होता ब्रह्मस्थित कोटी तत्काळ गुरुकृपे पडली दृष्टी जैसे अभ्र वितुळता शेवटी सुढाळ अर्क दिसतसे तेवी पाहता दत्त स्वरूप मग उचंबला आनंद कूप आहा म्हणून बाप पदी मवळी अर्पितसे मग परमप्रिय त्रिनंदने अंकी घेतला स्नेहे करून करे मुख कुरवाळून मागील कथा निवेदी अभिहोत्र नारायण आहेसी बातू मही कारण उर्गी कुशी विधी वीर्यवान जन्म तुझा होय बा तरीही ऐसी मूळ कथा मज आतुडली हृदयी शोधिता म्हणून बाळा तुझ्या हाता सिद्ध कळा ओपली तरी तुझ भेटी द्यावया कारण इच्छित होते माझे मन परी प्रारब्ध योगे करून आजी घडून आले बा जे प्रकरण समयोचित लोह चुंबका भेटी होत की समुद्र क्षार ऐक्यवंत नग आवळी होत असे तेवी बापा तुझ मज भेटी झाली प्रारब्ध योग काठी ऐसे म्हणून हृदयपुटी नाथा लागी धरितसे मग उभय प्रतापवंत निघता सांडुनी ते एकांत ग्रामाबाहेर निघून त्वरित काशी क्षेत्री चालिले परी ऐसे रीती व्यान मंत्र प्रयोगी विभूती नाथ भाळी चर्चुनी निघुती गमन दोघे करताती मग पवन वेगाचे गमन थकिता वाटे ऐसे गमती उभयता लवता नेत्र पातिये पाता काशी क्षेत्री पातले तेथे काहीसे टेकून क्षण सारीला आपला नित्य नेम मग बद्री केदार चित्ती धरून गमन करती त्या मार्गे भाळी प्रयोग दिव्य विभूती व्यान रूपाची महाशक्ती क्षणे बद्रिका क्षमाप्रती जाऊनिया पोचले संचार करते शिवालयात प्रत्यक्ष झाला उमाकांत मग प्रेमावळी उभोनी पर्वत एकमेका भेटती या परी तो उमाकांत श्री दत्ता ते विचारित दुसरा कोण आहे भृत्य मेळविला सेवेसी ऐसे बोलता अनुसूया सूत म्हणे महाराजा नाम या नागनाथ अविहोत्र प्रतापवंत नारायण अवतार ऐसे बोलता उमा रमण दत्तासी म्हणे ऐकवचन या ते सद्विद्या अभ्यासून नाथपंथी मिळवावा की मग अवश्य म्हणून अत्रिसुत राहता झाला षण्मास तेथ सांगुनी सकळ अस्त्र विद्ये प्रत 14 कळा 64
उपरी नागपत्री अश्वत्थी देऊन केले सकल सिद्धार्थ साधन. उपरी बद्रिकाश्रमी जाऊन तपा लागी बेसविले. नाथ दीक्षा तत्काळ देऊनी उन्मनी मुद्रा लेववी कानी. शिंगी शैली सिद्ध करुनी नाथा लागी ओपिली. असो ऐशा दीक्षा रूपे 12 वर्षे केले तप. मग स्वर्गदेव मिळवून अमूप वरा लागी दिले. मा वंदे करुणी दैदिप्यमान. तुष्ट करुणी स्वर्गीचे जन. बोळविले स्थानोस्थान नाथावर देऊनिया. यावरी पुढे तो अत्रिसुत नागनाथा बोळवित. म्हणे बारे रे महीचे तीर्थे सांगोपांग करिका. तीर्थे अति मळीण त्याचा मळ सांडी ती संतजन. तस्मात बारे तीर्थाटन संत मेळी करिका. मग अवश्य म्हणून नाथ प्रेमळ वंदुनी श्री गुरुचे पद कमळ. तीर्थे कराया उतावेळ महीवरी संचरला. अत्रिसुत गेला गिरनार पर्वती. येरीकडे नागनाथ जती. तीर्थे करी नाना क्षती बाल घोटी पातला. तेथे पाहुनी शुद्ध कानन वस्तीसी राहिला मनोधर्म. परितो प्रतापी तपी सदन गावोगावी समजला. मग अपार लोक येती दर्शना. दिवसानुदिवस वाढे महिमा. मग भक्ती पुरस्कारांची वाढली महिमा. तुम्ही येथेची वस्ती करावी. मग अपार धर्म करुनी वस्तीसी राहिले अपार जन. वडवाळ ऐसे ग्राम नाम नागनाथे ठेविले. यावरी कोणे एके दिवशी मच्छिंद्र आला त्या ठायासी. सहज राहता झाला वडवाळासी. नाथ कीर्ती ऐकली म्हणून मच्छिंद्र दर्शना जात. तो मठद्वारी येऊन त्वरित सुदृढ चालता द्वारा आत. स्वच्छिष्यांनी हटकिले म्हणती नाथ बोवा ऐका वचन. पुढे नका करू गमन. श्री नागनाथा ते सांगून तुम्हा देऊन दर्शना. त्यांच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन. तस्मात थांबावे एक क्षण आम्ही विचारून येतो की. ऐसे मच्छिंद्र ऐकता वचन कोपानळी चढले मन. चित्ती म्हणे हा संतजन कैचा राववत दिसतसे. देवद्वार साधुद्वार मुक्त असावे निरंतर. तरी कपटपणीच्या संत व्यवहार संग्रहाते न ठेवती. तरी येथे आहे बंड जग भोंदावयाचे केले प्रचंड. तरी शिक्षा आता उद्दंड दाखवावी या नरा. ऐसे क्रोधे चित्ती आणून त्या शिष्यांशी केले ताडण. ताडण करता बहुत जन 700 शिष्य धावले. ते पाहून या मच्छिंद्रनाथ स्पर्श कळा त्वरे प्रेरित. तणे झाले मही व्यक्त 700 शिष्य सकळीक. मही व्यक्त सकळ होता नाथ मुखवटा ताडण करता. तवते आरंभळती आक्रोशवंत. एक आरडा उठला तो येरीकडे मठात. सदा ध्यानी भरुनी नागनाथ. कोल्हाळ आरडा ऐकुनी प्रांजळवंत. देहावरी पातला ध्यान भंगले कोल्हाळे करून. तेणे कोपानळी पेटले मन. मग उपरीवर शीघ्र जाऊन निज दृष्टी पाहातसे. ते 700 शिष्य मही व्यक्त झाले ते चलन वलन रहित. एकटा तया गणीनाथ मुखावरी भेदितसे. ऐसे नागनाथे पाहून अत्यंत कोपला कोपानळाने. म्हणे हा नाथ दीक्षेसी येतो दिसून. परी भ्रष्ट बुद्धी आहे की. शांती क्षमा दयापूर्ण पाळीजे साधूचे हेच लक्षण. स्वप्ना माझी तीव्रपण ठेवू नये निजवृत्ती. तरी हा याते नाही योग्य नाथ. नाग पंथा लाविला डाग. कोणता साधू होता माग. उपदेशिले ऐशासी. तरी याते शिक्षा करून दीक्षा घ्यावी हिरोन. ऐसे कोपेची जल्पून धुनी भस्म कवळिले. प्रथम गरुड बंधन विद्या जल्पून. स्वर्गी गरुडाचे केले बंधन. सकळ नुरे चलन वलन स्वर्गी व्यक्त केला असे. मग विभक्तास्त्र जल्पून शिष्य मुक्त केले मही कारण. मुक्त होताची सकळ जन नाथ पृष्ठी दळाले. ते पाहून या मच्छिंद्रनाथ म्हणे चूर्ण करावे हे समस्त. मग जल्पुनी अस्त्र पर्वत महानग निर्मिला. तो पर्वत विशाळपणी येता झाला पंथ गगनी. ते नाथे पाहुनी नैनी शक्र वज्र जल्पिले. मग तो शीघ्र पाकशासन अंतराळी वज्र देत सोडून
तेणे पर्वत झाला चूर्ण मच्छिंद्रनाथ पाहुनी कोपला मग जलपुनी वाताकर्षण शक्र पाळीला मही कारण वज्रकाळी विद्या जलपुन वज्रा लागी निवटिले ते पाहुनिया नागनाथ मनी शोभला ती अद्भुत मग वात प्रेरक विद्या त्वरित वाताकर्षणावरी टाकली तेणे शक्र सावध होऊन पळू लागला भय करून म्हणे हे प्रतापी गहन दोघे जण आपले काम नसे येथे ऐसे म्हणून भयस्थित शक्रस्थाना पळून जात येरीकडे मच्छिंद्रनाथ काय करता पै झाला मग वासव शक्ती अति दारुण जलपुनी मंत्र प्रयोगाने सिद्ध करून दे दीप्यमान नागेश भागा पाठविली परीती शक्ती महादारुण सहस्त्र मित्र तेजे करुण प्रळय काळीचा जैसा अग्न शब्द करीत येतसे शब्द करता कडकडाट खचुनी पडती गिरी कपाट धरा कापे जय जळाट द्विभाग होऊ पाहतसे श्वापदे पळती रानो रान दिग्गजान मिळे कोठे ठिकाण पाताळ भोरी शेष दचकून मूर्धनी ते सरसावी एकजी झाला हल कल्लोळ महीचे जीच चराचर सकळ घाबरोनी झाली हडवळ क्षमेत स्थळ पाहती ऐसा पाहुनी महाकांत काय करी नागनाथ सकळ देवते बंधन विद्येते जलपता झाला महाराजा तेणे देवतांचे बंधन समस्त मग्न धावती स्फुरल्या विद्येते ऐसी केली गती कुंठित सकळ अस्त्र शस्त्रांची मग हेमाद्री पर्वत दारुण अस्त्र योजले महादारुण हेमाद्री अस्त्र पावून नाथे वासवी शक्ती टाकली ते पाहुनिया मच्छिंद्रनाथ शक्र वज्रा लागी स्तवित वरी बंधन झाले सकळ दैवत अस्त्रविद्या फळेना मग नाना अस्त्रांचे प्रयोग युक्ती जपे परीते सकळ व्यर्थ जाते मन निशक्त मच्छिंद्र होऊनी जगती स्तब्ध दृष्टी पाहतसे तो येरीकडे नागनाथ नाना अस्त्रे जल्पोनी त्वरित पर्वता समान तक्षक तेथ अस्त्र विद्येसी धावले मग मच्छिंद्रा ते दंशु धावती शतानुशत नाही गणती ते पाहुनी मच्छिंद्र जती गरुडास्त्र तेव्हा जपतसे परी नागनाथे पूर्व प्रकरणी केले होते गरुड बंधन तेथे मच्छिंद्राचा योगपूर्ण व्यर्थ झाला गरुडास्त्री मग ते सर्प उन्मत्त येऊनी डंखिती ठाई नाथ तेणे मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहतसे मग अंतकाळीचा समय जाणून चित्तबुद्धी अंतःकरण काया वाचा तन मन गुरुचे चरण स्तवितसे परी कैशहरिती ऊर्ध्व शब्द उद्भट गती म्हणे महाराजा कृपा मूर्ती अत्री सुता धावरे मी बाळक लढिवा जाण वेष्टिलो असे सर्पबंधने तरी माये तुझ वाचून कोण सोडविल मजाता हे त्रय देव अवतार खाणी मज पाडसाची तू हरणी व्याघ्र बैसला मम प्राण हरणी ये धावोनी लगबगे परम संकटी पडलो येथे कैसी निद्रा लागली तू ते सर्व साक्षी असोनी जगाते नेत्र झाकिले मज विषयी दत्त दत्त ऐसे म्हणून शब्द फोडिला अट्टहास्य करून नेत्र झाले श्वेतवर्ण मुखी हुंका येतसे परी दत्तात्रय नामे करून बाहे अट्टहास्य वचन ते नागनाथे शब्द ऐकून साशंकित होतसे चित्ती म्हणे मम गुरुचे स्मरण हा करतो किमर्थ वाचे तरी हा कोणाचा शिष्य याचे नाम विचारू जावोनी मग निकट येवोनी वट सिद्धनाथ पुसता झाला स्नेहभरिता म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमचा येरू म्हणे आदेशनाथा नाम मच्छिंद्र तत्पत्ता प्रसन्न करून या त्रिसुता अनुग्रह घेतला तरी यासी नाथपंथ मूळ मी प्रथम भागी दत्ताचे बाळ मज मागे जालिंदर सबळ दत्तानुग्रही मिरवला तया मागे भर्तरीनाथ दत्त शिष्य झाला जगविख्यात जो वरी अवनी तोपर्यंत चिरंजीव मिरवला तया मागे रेवणनाथ दत्तानुग्रही प्रतापवंत जेणे जिंकुनी देव समस्त विप्र बाळे उठविली
तरी महाराजा नाथपंथात मी दत्तात्रयाचा ज्येष्ठ सुत. ऐसे ऐकोनी वटसिद्धनाथ मना माझी कळवळला. मग सुपर्णाचे सोडून बंधन गरुड अस्त्र जपे वाचे कारण. ऐसे होता तत्काळ सुपर्ण महीवरी उतरला. उतरून नागकुळ समस्त होऊन या भयभीत. तत्काळ विष शोषुनी त्वरित अदृश्य ते पावले. असो नागकुळ विष शोषून अदृश्य झाली या भय करून. गरुड ही उभयता नमून स्वर्गाप्रती तो गेला. येरीकडे नागनाथ मच्छिंद्र चरणी माथा ठेवित म्हणे ताता समान वडील भ्रात. गुरु माझा तू होशी मग नेवोनिया स्वस्थानासी बैसविला आपणापाशी. गौरवोनी उदार मानसी एक मास ठेविला. यावरी मच्छिंद्र एके दिवशी बोलता झाला नागनाथासी. तुवा बंधन द्वारापाशी ठेवले काय म्हणूनिया. भाविक येती दर्शनाते तव शिष्य येवो न देती त्याते. तुझ मज कळी याची निमित्ते झाली असे महाराजा. यावरी बोले नागनाथ मी असतो सदा ध्यानस्थ. जन हे येऊनी अपरिमित ध्यान माझे भंगिती. म्हणून द्वारी ठेवतो रक्षण. उपरी बोले मच्छिंद्रनंदन नाथा हे नभे चांगुलपण. भूषणी कापणासी कोणी जनते ही नदीन. वावया येती पवित्र पावन तरी ते द्वार अटक पाहून. बिनमुख मागे जातात तरी मुक्त द्वारा आता येथून. ठेवी जगाचे अकिंचनपण हरवूनिया मनोधर्म रूढी मार्गा वाढवी. ऐसे सांगुनी नागनाथासी मच्छिंद्र जाती तीर्थासी. येरीकडे वडवाळ गावासी काय करी नाथ तो. मुक्त द्वारा आगार टाकून मग दर्शना येती अपार जन. नाना जगांचे अकिंचनपण फिटोनी मागे जातात. ऐसे असता कोण एके दिवशी चांगुण संत शिष्य होता त्यासी. त्याची स्त्री पुण्यराशी मृत्यू पावली मठात. ते पाहून या वटसिद्धनाथ उठविती त्या ते कांते ते. तेणे बोभाट वडवाळ्यात घरोघरी संचरला. मग जयाचे घरी होत मृत आणून टाकती मठा प्रेत. उठवणी नागनाथ सदना धाडी तयाच्या. ऐसे होता बहुत दिवस संकट पडले यमधर्मास. मग तो जाऊन सत्यलोकास विधी लागी निवेदी. मग तो मूर्तिमंत चतुरानन वडवाळात शीघ्र येऊन श्रीनाथाचा स्तव करून राहाविले त्या कर्मा. यापरी 6 शिष्य त्याते सिद्ध कळा लाधली नवा ते. ते जगा माझी प्रसिद्धवंत सिद्ध नामी मिरवले. चांगुल सिद्ध धर्मसिद्ध देवसिद्ध भौमसिद्ध देवनसिद्ध भौमनसिद्ध कौळिक सुंदर चक्षु तो. ऐसा नव सिद्धाम आधारी विद्या उपली कवित्व साबरी. देव जिंकोनी सत्वरी विद्यावरू मिरवले. 52 वीरांचे करुणी बंधन केल्या साबरी विद्या स्वाधीन. ते साबरी विद्या कवित्व रत्न नवसिद्धात मिरविती. 1 कोटी 1 लक्ष नागनाथाची विद्या प्रत्यक्ष. परोपकारी सौम्यदक्ष पीडाकारक नव्हेही ती. धावरे खांडुक उसण टिके किरळ अहिरा नेम. वृश्चिक सर्प विषहरण ऐसी विद्या परोपकारी. असो ऐशी विद्या साबरी कवित नवांनी प्रकट केली जगात. या परी दिवस लोटले बहुत कथा वर्तली विप्राची. समाधी योग सरला शेवट ते उद्धरीला बहिरंभट. आणि रामाजी भक्त सुभट हेमकारक उद्धरीला. तरी त्या कथा पूर्ण भागात बदलो भक्ती कथामृत ग्रंथात. या उपरी चरपटीनाथ श्रवण करावे श्रोते हो. धुंडीसुत नरहरिवंशी मालुतो संत कृपेसी. अवधान विद्ये सावकाशी श्रोते तुम्ही अवधारा. स्वस्त श्री भक्ति कथासार संमत गोरक्षकाव किमयागार. सदा परिशोद्भाविक चतुर सप्तत्रिंशतीत्माध्याय गौडहा. श्री पांडुरंगार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 37 ओव्या 188. श्री पांडुरंगार्पणमस्तु. नवनाथ भक्तिसार सप्तत्रिंशतीत्माध्याय समाप्ता. गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंग कानिप मच्छिंदराद्याः. सौरंगीर्यवाणात् भत्री सज्ञा भूम्या बभुवो नवनाथ सिद्धः. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त लक्ष्मीरंजन.